मंगळवारी रात्री उशिरा पुण्यातील कॅम्प परिसरात वेगानं जाणाऱ्या कारचा टायर पडला आणि पुढे जे घडलं त्यानं सर्वच हादरले. गाडी तर धावतच होती, पण शेवटी घडलेल्या प्रकारानं एकच खळबळ उडाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कारचा चालक यानं मद्य प्यायलं होतं. रस्त्याच्या मधोमध त्याच्या गाडीचे टायर फुटले, परंतु गाडीचा वेग कमी होण्याऐवजी गाडी चालवत राहिला. या दरम्यान पुण्यातील सत्यजित सरवदे या धाडसी तरुणानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ताबडतोब गाडीचा पाठलाग केला. त्यानं सतत गाडीचा माग काढला, वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आणि शेवटी पोलिसांच्या मदतीने गाडी थांबवण्यात यश आलं. स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय की त्या तरुणाच्या जलद कृतीमुळे अनेकांचे जीव वाचले. बंडा गार्डन पोलीस शहरात नाकाबंदी करत असताना ही घटना घडली. लायसन्स प्लेट नसलेली गाडी पळून जाताना दिसली. आरोपी चालक कल्याणी नगर ते पुणे रेल्वे स्टेशन असा बेपर्वाईनं गाडी चालवत असल्याचं तपासात उघड झालं आहे. कोरेगाव पार्क आणि कॅम्प परिसरात ही कार अनेक वेळा वेगानं झिगझॅगनं चालवताना दिसली आहे. आरोपीनं पार्टी बँड सारखा टॅग लावला होता, ज्यामुळे तो मद्यधुंद असल्याचा संशय आणखी बळावला. गाडी थांबवल्यानंतर आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं.